तर आज गेलो होतो आपण शनी शिंगणापूरचे दर्शन घेण्यासाठी, ते पण आपल्या घरच्यांसोबत। तर जय श्रीराम मित्रांनो, मी तुमचा लाडको मन आजच्या नवीन ब्लॉग मध्ये मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो। जसं की काल तुम्ही आपल्या ब्लॉग मध्ये बघितलं होतं, आपण ना शिर्डीला दर्शनाला गेलो होतो आणि त्याचप्रमाणे ना आज आपल्या ना मम्मीची आणि पप्पांची अॅनिव्हर्सरी होती, त्यामुळे आपण ना शनी शिंगणापूरचे दर्शन करण्यासाठी आलो होतो। आता मनात म्हणलो तसं तर सगळं गाव फिरतो, त्यामुळे आजचा वेळ आहे ना घरच्यांना द्यावा। आणि खरं पाहायला गेलं तर तसं आपण हॉस्टेलवरून आहे ना घरी येण्याचं कारण म्हणजे ना घरच्यांची अॅनिव्हर्सरी होती। जशी आमच्या पप्पांची इच्छा होती शनी शिंगणापूरला दर्शन करण्यासाठी यायचं, त्यामुळे सकाळीच आवरून आम्ही पण निघालो होतो आणि आलो होतो आपल्या मंदिरात। आणि येतानीच पूजेसाठी जेवढं सामान लागेल ना ते तर आपण घेऊन आलो होतो मध्ये, आणि तेवढेच मग ना इकडे बाहेर पाय धुतले आणि दर्शन रांगेत निघालो होतो। आता तसं जर पाहायला गेलं ना जुन्या काळापेक्षा आहे ना मंदिर तर आहे ना एकदम खतरनाक डेव्हलप झालं होतं। आता तसं जर बघायला गेलं ना शनी शिंगणापूर हे गाव आहे ना दरवाजा नसल्याने प्रसिद्ध आहे, त्यामुळे आहे ना मंदिराला आहे ना कोणत्याच प्रकारचा दरवाजा नावाची गोष्ट नाहीये। आता आज आहे ना शनिवार होता आणि त्यामुळे आहे ना मंदिरात पण खूप गर्दी होती। आता तसं बघायला गेलं तर आपण आहे ना शनिवारीच मंदिरात गेलो होतो, पण आपल्याला ना ब्लॉग अपलोड करायला टाइम झाला होता। त्यात मग इकडे ना आपण पूजा केली आणि शनिदेवाला तेल अर्पण केलं होतं। आता गर्दी तर इतकी होती ना पार जवळ जायला पण जागा नव्हती, त्यामुळे ना लांबूनच दर्शन घेतलं होतं। आणि तेवढ्यात बाहेर आला तर सकाळपासून उपाशी असलेला पोटाला खिचडीचा वास आला होता, त्यामुळे खिचडीवर ताव मारला आणि आम्ही निघालो होतो आपल्या घराकडे। आता व्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा, नवीन असले तर आपल्या अकाउंटला फॉलो तेवढं करून जा।